नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ब्लाऊजचा असा बोटनी गळा करणार आहे डिझाईनचा. हे पहा, इथं मी आता ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज पीसाला अशी डिझाईन आलेली, एकदम सुंदर अशी डिझाईन आलेली. आता आपण याचा मस्त असा इथं गळा तयार करणार आहे. हे पहा, याला परफेक्ट आता आपण इथं गळा तयार करणार आहे. आता इथे ब्लाऊज पीस आहे, इथं अस्तर घेतलेले. अस्तर पूर्ण मी आता माप टाकून उंची घेतलेली आहे. 16ची उंची एक्स्ट्रा मी 1 इंच त्याच्यामध्ये घेतलेले. आता वरती घेतलेले मी 8 आणि मोंडासुद्धा 8च घेतलेला आहे. आणि याची फिटिंग आहे 10, त्याच्यातसुद्धा मी एक्स्ट्रा 1 इंच घेतलेलं आहे. वरच्या साईडनं घेतलेलं आहे मी 4 इंच. आणि आता इथं गळा घेतलेला आहे मी 5 इंच. हे पहा, खालच्या साईडनं घेतलेले 5 इंच, वरच्या साईडनं घेतलेले 4. असा पूर्ण आपण आता इथं चौकोनी व्यवस्थित करून घेणार आहे. हे पहा, एकदम आता इथं मी असा आकार देऊन घेतलेला आहे. परफेक्ट आता इथं मी आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण इथं घेतलेले 1.5 इंच. आता त्या वरच्या गळ्याच्या खाली आपण घेतलं 1.5 इंच आणि इथं आडवं घेतलेलं आहे मी 2.5 इंच. 2.5 इंच घेतलेले, मध्ये घेतलेले 2 इंच. आणि आता सगळं झालेलं आहे आपलं इथं 3.5 झालेलं आहे. आणि पूर्ण असं 3 खुणा मी आता इथं करून घेतलेलं आहे. आता इथं मी असा गोल एकदम व्यवस्थित इथं आकार देऊन घेतलेला आहे. आणि खाली घेतलेलं आहे मी 3 इंच एकदम इथं. आणि इथं आपण आता असा पानाचा व्यवस्थित आकार देऊन आपण आता इथं घ्यायचा आहे एकदा. हे पहा, पूर्ण हातानं आपण आकार देऊन आता इथं घेतलेला आहे. आणि मध्ये घेतलेले मी 5 एकदम व्यवस्थित. आता इथं आपलं सगळं झालेलं आहे. इथं मी पूर्ण आता गळासुद्धा कट करून घेतलेला आहे. आणि अस्तरसुद्धा मी म्हणजे ब्लाऊज पीस पण व्यवस्थित घेतलेलं आहे. आता इथं मी कॅनव्हास घेतलेलं आहे आणि पूर्ण आता कॅनव्हास असं मी गळ्याखाली मांडलेलं आहे. आपण आता हे असं खडूना उमटून घेतलेलं आहे ना, पूर्ण आता आपण असं कॅनव्हासवर उमटून घेणार. असं थोडं उमटवलं जातं. मग हे पहा, पूर्ण आता याचं उमटलेलं आहे. आता आपण याचा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. पहा, एकदम परफेक्ट आता मी इथं आकार देऊन घेतलेला आहे आपला. हे पहा, आणि खालीसुद्धा असा पानावनी आकार देऊन घ्यायचा. आपलं आता इथं झालेलं आहे. आता इथं मी अस्तर घेतलेलं आहे आता आपलं. हे पहा, एकदम व्यवस्थित मी आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं आता मी कॅनव्हास घेतलेलं आहे. आता आपण वरचा ते गळा घेतलेला आहे ना, ते कट करून घेणार आहे. हे पहा, आधी आपण आता हा गळा व्यवस्थित कट करून आता इथं घेतलेला आहे. हे पहा, पूर्ण आता इथं गळा घेतलेला आहे. आता आपण इथं कॅनव्हास घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपण हे पहा 2.5ची अशी मध्यभागी आता इथं खूण करून घेतलेली आणि वरच्या साईडनं वरचा गळ्याचा सुद्धा मध्यभाग काढून घेतलेला आहे. आता आपण इथं 1.5 इंच सोडलेलं आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित असं मांडून घेतलेलं आहे. आता याला आधी अस्तरला आपण जोडून घेणार आहे. कॅनव्हास पूर्ण आपण व्यवस्थित आता इथं शिलाई मारून घेणार आहे. हे पहा, पूर्ण हळून आपण आता इथं शिलाई अशी मारून घ्यायची. आकारसुद्धा व्यवस्थित येतो. हे पहा, परफेक्ट आता आपण इथं जोडून घेतलेलं आहे. हे पहा, आता इथं माझं जोडून झालेलं आहे. आता इथं मी घेतलेलं आहे ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस मी कसा सोयीचाच ठेवलेला आहे आणि याचासुद्धा मध्यभाग असा मी काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती आता मी इथं अस्तर मांडलेलं आहे. हे पहा, परफेक्ट आपण आता इथं अस्तर मांडलेलं आहे. आता आपण हे पूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचं. हे पहा, पूर्ण मी आता इथं थोडं कमी जादा होतं. मग हे पहा, परफेक्ट असं मी आता इथं करून घेतलेलं आहे. आता आपण मध्यभागी इथं व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची, कारण ब्लाऊज पिसाचं कापड सरकतं, त्याच्यामुळं व्यवस्थित हळून आपण इथं शिलाई मारून घ्यायची. हे पहा, परफेक्ट आता माझी इथं शिलाई मी मारून झालेली आणि मी पलटी करून पण बघितलं व्यवस्थित आहे का नाही. आता आपण हे कट करून घेणार आहे. हे पहा, परफेक्ट आपण थोडं थोडं धरूनच मध्ये कट करून घ्यायचं. हे पहा, पूर्ण माझं इथं कट झालेलं आहे आणि आपण आता थोडं कात्रीनं इथं कट करून घेणार आहे आणि याला अशी पलटी देऊन घ्यायची. आता हे पहा, एकदम व्यवस्थित आता इथं मी पलटी देऊन घेतलेली. हे पहा, पूर्ण आपण व्यवस्थित आता इथं पलटी देऊन घ्यायची आणि याच्यावरून आपण आता दाब शिलाई देऊन घेणार. हे पहा, व्यवस्थित असं हातानं पकडायचं, कारण हे कापड असं म्हणजे ऑर्गेन्झा साडीचं कापड आहे ना, थोडं जरा फुगतं. मग त्याच्यामुळं परफेक्ट आपण हातानाच असं व्यवस्थित करून घ्यायचं. हे पहा, आता व्यवस्थित हे दाब शिलाई माझी इथं
देऊन झालेली. आता आपण वरच्या गळ्याला सुद्धा इथं शिलाई मारून घ्यायची. पण वरच्या गळ्याचं थोडं कापड इथं थोडं लूज झालेलं आहे, ब्लाऊज पीसाचं थोडं जादा आहे. हे पहा परफेक्ट असा मी व्यवस्थित गळा आणि थोडंसं इथं आता जादा झालेलं आहे. आता मी इथं अर्धा इंच अशी शिलाई मारून घेणार आहे. हे पहा एकदम व्यवस्थित मी तिथं शिलाई मारून घेतलेली. मग कसं परफेक्ट बसन. आणि वरती आपण जेवढा गळा कट केलेला होता तेवढा 8चं मी इथं माप घेतलेलं आहे. हे पहा परफेक्ट आता इथं माझं एकदम आपण खूण करून घ्यायची आणि वरचं आता आपण असं शिलाई मारून घ्यायची. हे पहा एकदम कापड कसं सरकतं आहे त्याच्यामुळं परफेक्ट असं व्यवस्थित मारून घ्यायचं. हे पहा मी आता हे सगळं मारून घेणार आहे शिलाई. हे पहा परफेक्ट इथं आता शिलाई माझी पूर्ण मारून झालेली आहे. झाली आपली आता इथं शिलाई मारून घेतली. दोरे मी असं कट करून घेतलेले आणि डबल एकदा आपण माप घेतलेले आपलं व्यवस्थित आता इथं आलेले. आता आपण ही एकदम एकावर एक आता असं मांडून घ्यायचं आणि व्यवस्थित माप घेऊन बघायचं गळा कसा परफेक्ट आहे का नाही. हे पहा मी एकावर एक मांडून घेतलेले आणि वरचंसुद्धा व्यवस्थित आता मी इथं शोल्डरसुद्धा चेक करून घेतलेले आणि मग आपण वरचा गळा इथं कट करून घेणार आहे. हे पहा परफेक्ट मी आता इथं कट करून घेतलेले. इथं आपलं कट झालेलं आहे आता. हे पहा आणि वरचा गळासुद्धा आपला 8 मी घेतलेला आहे. आता आपण याच्यामधलं कॅनव्हस हे पूर्ण कट करून घेणार आहे, कारण हे दिसतं मग याच्यातून कॅनव्हस, म्हणून आपण हे कट करून पूर्ण टाकायचं. हे पहा कॅनव्हस मी पूर्ण कट करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावरून अशी शिलाई मारून घेणार आहे. एकदम व्यवस्थित हातानं आपलं सरकीत राहायचं, कारण हे ब्लाऊज पीस खूप सरकतं त्याच्यामुळं व्यवस्थित आपलं थोडं थोडं धरूनच अशी पूर्ण शिलाई आपण ही मारून घ्यायची. आहे पहा परफेक्ट आता इथं मी शिलाई मारून घेतलेली. आता इथं मी घेतलेली एक पट्टी आणि त्याला अशी क्रॉस पट्टी घेतलेली आणि त्याला एक शिलाई मारून घेतली. आता आपण ह्या पूर्ण अशी पट्टी जोडून घेतलेली आणि पूर्ण व्यवस्थित आता इथं पलटी देऊन घ्यायची. हे पहा इथं आता मी पलटी देऊन घेतलेली आणि त्याच्यावरून दाब शिलाई मारून घेतली. डबल एकदा मी शिलाई अशी मारून घेतलेली आणि पूर्ण आपले आता आपण पाठीमागच्या साईडनं सुद्धा इथं एक पट्टी लावून घेणार आहे. हे पहा एकदम आधी इथं आता मी एक पट्टी घेतली, शिलाई मारली आणि वरतून सुद्धा अशी शिलाई मारली आणि डबल एकदा आता अशी दाब शिलाई मी इथं देऊन घेतलेली आहे. आता इथं एक लेस घेतलेली आणि परफेक्ट आपण आता सगळ्या गळ्याला अशी लेस व्यवस्थित, लेस लावताना कशी ढिल्लीच सोडायची, कारण मग आड्या पडत नाही लेसला. आता इथं हे पहा परफेक्ट लेस आपण लावित असलो ना, अशी लेस म्हणजे ओढायची नाही, अशी ढिल्लीच सोडायची आणि त्याला अशी शिलाई मारून घ्यायची आणि परफेक्ट अशी आपण आता इथं लेस लावून घेणार आहे. थोडं आता इथं दुमतून मी घेतलेलं आहे. हे पहा पूर्ण आपली इथं लेस लावून झालेली आणि वरच्या साईडला मी थोडं आता इथं सिल्वर कलरची लेस आहे मण्याची, तीसुद्धा आता इथं या गळ्याला लावून घेणार. हे पहा परफेक्ट आता आपण इथं लावून लेस घेतलेली. आता इथं खालच्या साईडनं सुद्धा आपण टक्स मारून घेणार आहे. दोही पण आपण व्यवस्थित माप घेतलेले टक्स मारून घेतलेले. आता इथं मी सिल्वर कलरची अशी लेस खालीसुद्धा लावून घेतलेली. हे पहा इथं आता आपला गळा असा तयार झालेला आहे. मी आता हे पहा एकदम व्यवस्थित वरती माप 15चं आलेलं आहे, खाली पण व्यवस्थित माप माझं व्यवस्थित आता इथं येऊन गेलेलं आहे. हे पहा आपला गळा इथं तयार झालेला आहे. बघा एकदम परफेक्ट असा गळा आपला इथं आलेला आहे. खूप छान असा गळा हे तयार झालेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. हे पहा लेससुद्धा मी अशी लावणीची सगळी घेतलेली. आपला गळा इथं तयार झालेला आहे.